नमस्कार. स्टडी एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. TET परीक्षेसाठी परिसर अभ्यास या विषयाअंतर्गत सामाजिक शास्त्रावर आधारित प्रश्न विचारले जातात आणि 3री ते 8वी इयत्तांचा अभ्यासक्रम यामध्ये विचारात घेतला जातो. तर आज आपण इयत्ता 6वीच्या पुस्तकामधील काही प्रश्न पाहणार आहोत. तर बघा, प्रश्न क्रमांक 1. इतिहासाच्या साधनांचे प्रकार किती आहेत? 2, 3, 4 आणि 5. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब 3. तर बघा, इतिहासाच्या साधनांचे एकूण 3 प्रकार आहेत. त्यामध्ये पहिला प्रकार आहे तो आहे भौतिक साधने, दुसरा जो प्रकार आहे तो आहे लिखित साधने आणि त्याचबरोबर तिसरा जो प्रकार आहे तो आहे मौखिक साधने. तर बघा, लिखित साधनामध्ये साधारणतः लिहिलेली ज्या शिलालेख आहेत, स्तंभालेख आहेत यांचा समावेश होतो. मौखिक साधनामध्ये परंपरेने जे मुखोदित केलेल्या ओव्या वगैरे आहेत त्याचा समावेश होतो आणि भौतिक साधनामध्ये भौतिक वास्तूचा समावेश होतो. आणि या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय ब. तर बघा, पुढचा प्रश्न आहे नाणी हे इतिहासाचे कोणत्या प्रकारचे साधन आहे? तर बघा, लिखित, मौखिक, भौतिक यापैकी नाही. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक क, भौतिक साधने. तर बघा, लिखित साधनामध्ये आपण वर बघितलेलं आहे, त्यामध्ये स्तंभालेख असतील, शिलालेख असतील, त्याचबरोबर महाकाव्य असतील, या सगळ्यांचा परकीय प्रवाशांची वर्णने यांचा समावेश लिखित साधनामध्ये होत असतो. मौखिक साधनामध्ये परंपरेने पाठ केलेल्या ओव्या, लोकगीते, लोककथा यांचा समावेश होत असतो आणि भौतिक साधनामध्ये किल्ले, लेणी, स्तूप यासारख्या वास्तू, बांधलेल्या घरांचे किंवा इमारतींचे अवशेष यांचा समावेश होत असतो. म्हणून नाणी हे इतिहासाचे भौतिक प्रकारचे साधन आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्राचीन काळी धान्य दळण्यापूर्वी काय केले जात असे? तर बघा, भिजवले जात असे, भाजले जात असे, वाळवले जात असे, धुतले जात असे. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय ब, भाजले जात असे. तर बघा, प्राचीन काळी धान्य हे दळण्यापूर्वी भाजले जात असत आणि मग भाजल्यानंतर, भाजणे ही क्रिया केल्यानंतर ते धान्य भरडलं जायचं किंवा दळलं जात असे. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय ब. बघा, पुढचा प्रश्न पाहूया. उत्खननात सापडलेल्या कणांची तपासणी कोठे केली जाते? तर बघा, इतिहासाचा अभ्यास करत असताना पुरातत्वीय उत्खननाला खूप महत्त्व आहे. मग उत्खननात सापडलेल्या धान्याच्या कणांची तपासणी कोठे केली जाते? तर बघा, ग्रंथालयात, शाळेत, प्रयोगशाळेत, बागेत. तर बघा, या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे प्रयोगशाळेत. तर उत्खननात सापडलेले जे धान्याचे कण आहेत त्यांची प्रयोगशाळेत तपासणी केली जायची आणि ती तपासणी केल्यानंतर लक्षात येतं की ते कण नेमके कोणत्या धान्याचे आहेत आणि त्या आधारे इतिहासाचा आपल्याला मागावा घेता येतो. पुढचा प्रश्न आहे किल्ले आणि लेणी यांना कोणती साधने म्हणतात? बघा, भौतिक साधने, लिखित साधने, मौखिक साधने, आधुनिक साधने. तर बघा, या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय अ, भौतिक साधने. तर बघा, आपण बघितलेलं आहे किल्ले, लेणी, स्तूप यासारख्या वास्तू असतील, या सगळ्यांचा समावेश, नाणी असतील, खापराचा तुकडा असेल, दागदागिने असतील, वेगवेगळी भांडी असतील, या सर्वांचा समावेश भौतिक साधनामध्ये होतो. बघा, पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते भौतिक साधन नाही? तर बघा, नाणी, खापराचे तुकडे, जुन्या इमारती, लोकगीते. तर बघा, भौतिक साधनामध्ये थोडक्यात भौतिक स्वरूपात असणाऱ्या वस्तू. तर बघा, नाणी हे भौतिक साधन आहे, खापराचे तुकडे हे पण भौतिक साधन आहे, जुन्या इमारती हे पण भौतिक साधन आहे आणि लोकगीते हे जे आहे, लोकगीते हे इतिहासाचं मौखिक स्वरूपाचं साधन आहे. कारण लोकगीते ही पाठ केली जातात आणि पुढच्या पिढीला मुखोद्गत करण्यास सांगितली जातात. म्हणून हे इतिहासाचं मौखिक साधन आहे. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ड, लोकगीते. पुढचा प्रश्न पाहूया. पुरातन वस्तूंच्या अभ्यासातून कशाबद्दलची किंवा कोणाबद्दलची माहिती मिळते? बघा, मानवी समाजाच्या परस्पर संबंधांची, फक्त राजांची, फक्त हवामानाची, भविष्याची. तर बघा, आपण ज्यावेळी पुरातन वस्तूंचा अभ्यास करतो तर आपल्याला इतिहासाची माहिती त्यातून मिळत असते, पण ती पण मिळत असताना मानवी समाजामध्ये जे वेगवेगळे परस्पर संबंध होते त्याची माहिती त्या पुरातन वस्तूंच्या अभ्यासातून मिळते. बघा, धान्य किंवा आपल्याला त्या काळातील धान्य सापडलं किंवा त्या काळातील फळांच्या बिया सापडल्या तर त्या काळातील फळांच्या बियांआधारे आपल्याला त्या काळातील आहार कसा होता, लोक काय खात होते, म्हणजे आहाराची माहिती मिळते. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे मानवी समाजाच्या परस्पर संबंधाची माहिती आपल्याला मिळते. बघा, पुढचा प्रश्न आहे स्तूप हे कोणत्या प्रकारच्या साधनात मोडते? तर बघा, लिखित, मौखिक, भौतिक आणि तांत्रिक. तर बघा, आपण बघितलेलं आहे स्तूप हे जे साधन आहे ते भौतिक साधनांमध्ये मोडतं. पुढचा प्रश्न आपण पाहूया. बघा, प्रश्न मानवाने बांधलेल्या घरांचे अवशेष कोणत्या साधनात येतात? तर बघा, भौतिक, लिखित, मौखिक आणि नैसर्गिक. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ, इतिहासाची जी भौतिक साधने आहेत त्या भौतिक साधनांमध्ये मानवाने बांधलेल्या घरांचे अवशेष येत असतात. पुढचा प्रश्न आपण पाहूया. बघा,
इतिहासाच्या साधनांचे वर्गीकरण खालीलपैकी कोणत्या गटात होत नाही? तर बघा भौतिक, लिखित, मौखिक आणि काल्पनिक. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे काल्पनिक. काल्पनिक असा कोणताही इतिहासाच्या साधनांचा गट किंवा प्रकार नाही, म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ड, काल्पनिक साधने. बघा पुढचा प्रश्न पाहूया. अश्मयुगातील मानवाने आपल्या भावना कशाद्वारे व्यक्त केल्या? तर बघा अश्मयुगातील मानव हा त्याच्या जीवनातील प्रसंग असेल किंवा भावना असेल तर बघा भाषणातून, चित्रातून, पत्रातून यापैकी नाही. तर बघा अश्मयुगातील मानवाने आपल्या ज्या भावना आहेत किंवा प्रसंग आहेत ते चित्रातून व्यक्त केले. का व्यक्त केले? तर बघा त्या काळी सुरुवातीला लिपीचा शोध लागलेला नव्हता. मग अशा वेळी अश्मयुगातील जो माणूस आहे त्याने चित्रातून आपल्या भावना व्यक्त केल्या. तर बघा पुढचा प्रश्न पाहूया. सुरुवातीच्या काळात माणूस नोंदी ठेवण्यासाठी कशाचा वापर करत असे? तर बघा पेन, कागद, प्रतीके आणि चिन्हे. तर बघा आपण आता वरच्याच प्रश्नात बघितलेलं आहे की सुरुवातीच्या काळामध्ये माणूस आपल्या भावना किंवा जे प्रसंग आहे ते चित्रातून व्यक्त करत असे आणि म्हणून लिपीचा शोध लागला नव्हता. त्यावेळी माणूस प्रतीके आणि चिन्हे यांचा वापर करून नोंदी ठेवत असे. पुढचा प्रश्न आपण पाहूया. बघा कोणत्या झाडाच्या सालाचा उपयोग लिहिण्यासाठी केला जायचा? वडाच्या, भृज वृक्षाच्या, पिंपळाच्या, आंब्याच्या. तर बघा या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय ब, भृज वृक्षाच्या झाडाची जी साल आहे त्याचा वापर लिहिण्यासाठी केला जायचा आणि ते जे भृजपत्र आहे ते भृजपत्र हे भृज झाडाच्या सालीपासून बनवलं जायचं आणि त्यावर लिखाण केलं जात असे. बघा पुढचा प्रश्न. भृज वृक्ष प्रामुख्याने कुठे आढळतात? बघा महाराष्ट्र, तामिळनाडू, काश्मीर आणि राजस्थान. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे काश्मीर. ते भृज जे वृक्ष आहेत ते भृज वृक्ष हे काश्मीरमध्ये सापडतात आणि भृज वृक्षाची जी साल आहे त्या सालीचा वापर करून पूर्वीच्या काळी भृजपत्र बनवली जायची आणि त्या भृजपत्राचा लिहिण्यासाठी वापर केला जात असे. तर बघा पुढचा प्रश्न आहे. सुरुवातीला माणसांनी लिहिण्यासाठी कोणत्या साहित्याचा वापर केला? बघा सुरुवातीच्या काळामध्ये कागद, पेन, खापरे आणि कच्च्या विटा, संगणक, कापड. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय ब, खापरे आणि कच्च्या विटा. तर बघा सुरुवातीच्या काळामध्ये माणूस हा खापरे, कच्च्या विटा त्याचबरोबर वेगवेगळ्या झाडे त्यांच्या साली वापरायचा. त्याचबरोबर आपण वर पाहिल्याप्रमाणे भृजपत्र म्हणजे भृज वृक्षाच्या सालीचा वापर करून भृजपत्र त्याचा लिहिण्यासाठी वापर केला जात असे. बघा पुढचा प्रश्न आहे. भारतीय इतिहासाचा प्राचीन कालखंड कोणता मानला जातो? बघा पर्याय ब्रिटिश काळापासून आजपर्यंत, अश्मयुगीन काळापासून इसवी सनाच्या 8व्या शतकापर्यंत, 5व्या शतकापासून 10व्या शतकापर्यंत आणि मुघल काळापासून स्वातंत्र्यप्राप्तीपर्यंत. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे भारतीय इतिहासाचा जो प्राचीन कालखंड आहे तो अश्मयुगीन काळापासून इसवी सनाच्या 8व्या शतकापर्यंत मानला जातो. बघा पुढचा प्रश्न आहे. अश्मयुगाविषयीची माहिती कोणत्या साधनाद्वारे मिळते? तर बघा हस्तलिखिते, शिलालेख, पुरातत्वीय उत्खनन आणि परकीय प्रवाशांचे वर्णन. तर बघा या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पुरातत्वीय उत्खनन. तर बघा पुरातत्वीय उत्खनन केल्यानंतरच आपल्याला त्या कालावधीतील शिलालेख किंवा परकीय प्रवाशांचे वर्णन या सर्वांची माहिती मिळते. म्हणून पुरातत्वीय उत्खनन केल्याशिवाय आपल्याला अश्मयुगाची माहिती मिळणे अशक्य आहे. तर बघा पुढचा प्रश्न आहे. सुरुवातीच्या काळात वेद कोणत्या स्वरूपात टिकवून ठेवले होते? तर बघा लिखित स्वरूपात, शिलालेखावर कोरून, मुखोद्गत आणि ताडपत्रावर लिहून. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे मुखोद्गत म्हणजेच तोंडी पाठ करून. कारण सुरुवातीच्या काळामध्ये लिपीचा शोध लागलेला नव्हता. त्यावेळी वेद हे मुखोद्गत म्हणजे पाठ केले जायचे आणि ते पुढच्या पिढीला सांगितले जायचे आणि कालांतराने वेदांचं लेखन झालं. म्हणून सुरुवातीच्या काळामध्ये जे वेद आहेत ते वेद मुखोद्गत केले जायचे. बघा पुढचा प्रश्न आहे. प्राचीन भारतीय इतिहासाचे महत्त्वाचे साधन खालीलपैकी कोणते आहे? तर बघा आधुनिक वर्तमानपत्रे, वेद वाङ्मय व त्यानंतरचे साहित्य, ब्रिटिश गॅझेटियर, सोशल मीडिया. तर बघा प्राचीन भारतीय इतिहासाचं महत्त्वाचं जे खालील पर्यायांपैकी साधन आहे ते आहे वेद वाङ्मय व त्यानंतरचं साहित्य. या आधारे आपल्याला प्राचीन भारतीय इतिहासाची माहिती मिळाली आणि ही साधने म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय ब. बघा पुढचा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणते भौतिक साधन म्हणून गणले जाते? तर बघा रामायण, महाभारत, नाणी व पुरातन वस्तू, परकीय प्रवाशांची वर्णने, महाकाव्ये. तर बघा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ब, नाणी व पुरातन वस्तू यांचा भौतिक साधनामध्ये समावेश होतो. आता रामायण, महाभारत असेल तर ही महाकाव्य आहेत आणि यांचा समावेश जो आहे तो लिखित साहित्यात होतो. त्याचबरोबर परकीय प्रवाशांची वर्णने त्याचाही समावेश लिखित साहित्यात होतो. ब्राह्मण ग्रंथे यांचाही समावेश लिखित साहित्यात होतो. पुढचा प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोणते साधन प्राचीन भारतीय इतिहासाचे साधन नाही? तर बघा पर्याय अ, उपनिषदे व अरण्यके, जैन व बौद्ध ग्रंथ, आधुनिक कादंबऱ्या, स्तंभालेख. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क, आधुनिक कादंबऱ्या
या प्राचीन इतिहासाची आपल्याला माहिती देऊ शकणार नाहीत, म्हणून या प्राचीन भारतीय इतिहासाचं साधन नाही. पुढचा प्रश्न आपण पाहूया. बघा, अशा पद्धतीनं आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून हे प्रश्न